आज आपण बघणार आहे की सिलेबस काय आहे इंजिनिअरिंग वाल्यांसाठी. ठीक आहे. सो हा जो व्हिडिओ आहे स्पेशली डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग आणि सेकंड इंजिनिअर स्टुडंट्स जे IT ला आहे त्यांच्यासाठी आहे. तर त्यांच्यासाठी सिलेबस आपण बघू की काय काय यावर्षी तुम्हाला राहणार आहे. तर 2 सेम असतात, थर्ड सेम अँड फोर्थ सेम फॉर सेकंड इयर. तर थर्ड सेम मध्ये डेटा स्ट्रक्चर अँड अल्गोरिदम आहे, त्यानंतर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग आहे, बेसिक्स ऑफ कम्प्युटर नेटवर्क आहे, त्यानंतर लॅब्स प्रोग्रामिंग आहे तुम्हाला आणि इलेक्टिव्ह सब्जेक्ट राहणार आहे 4 सब्जेक्टपैकी. डिजिटल इलेक्ट्रॉनिक अँड लॉजिक डिझाइन, प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप, युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज, कम्युनिटी एंगेजमेंट प्रोजेक्ट यापैकी तुम्हाला इलेक्टिव्ह सब्जेक्ट आहे. त्यानंतर सेमिस्टर फोर्थ आफ्टर दिवाळी वॅकेशन तुम्हाला डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम, कम्प्युटर ग्राफिक्स, प्रोबॅबिलिटी अँड स्टॅटिस्टिक्स, त्यानंतर लॅब आहे आणि अगेन इलेक्टिव्ह सब्जेक्ट आहे. ठीक आहे. सो आपण डिटेल आता थर्ड सेमचं बघून घेऊ आणि फोर्थ सेमचं बघू की काय काय सिलेबस राहणार आहे. सो फॉर थर्ड सेम इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, लुक हिअर अपडेटेड पॅटर्न आहे हा. सो फर्स्ट सब्जेक्ट राहणार आहे डेटा स्ट्रक्चर्स अँड अल्गोरिदम. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट सब्जेक्ट, कारण की प्रोग्रामिंग लँग्वेज असो किंवा सॉफ्टवेअर इंडस्ट्री असो त्यामध्ये डेटा स्ट्रक्चर इज व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. सो ज्याच्यामध्ये इन्सर्ट, त्यानंतर तुम्हाला माहिती असेल वेगवेगळे सॉर्टिंग मेथड शिकवले जातात, हॅशिंग, मॅप्स, अल्गोरिदम्स या सर्व गोष्टी त्यामध्ये असतात डेटा स्ट्रक्चरमध्ये. ओके. सो तो तुम्हाला थेरी पेपर राहणार आहे 70 मार्क्ससाठी. जे डिप्लोमाला होते त्यांना हा सब्जेक्ट ऑलरेडी होऊन गेलाय, बट जे 12th नंतर आहे CT थ्रू, तर त्यांना हा सब्जेक्ट न्यू असेल. सो बी नोन फॉर दॅट, तुम्ही यासाठी प्रिपेअर करू शकता. त्यानंतर सेकंड सब्जेक्ट आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग, त्यानंतर बेसिक्स ऑफ कम्प्युटर नेटवर्क. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग तुम्हाला C++ शिकवलं जाणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बेसिक ऑफ कम्प्युटर नेटवर्क्स आहे. त्यानंतर ज्या नेटवर्क्स आहेत तुम्हाला त्यात लॅन मॅन वगैरे ज्या गोष्टी असतात, ठीक आहे, नेटवर्क्स रिलेटेड जे बेसिक्स आहे ते शिकवलं जातं. आणि हे लॅब आहे, म्हणजे तुम्हाला इथे प्रोग्रामिंग करायचे. जे हे 2 सब्जेक्ट आहे यांचं प्रॅक्टिकल आहे. आणि आता ओपन इलेक्टिव्ह सब्जेक्ट म्हणजे 1, 2, 3, 4 म्हणजे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स पासून ते कम्युनिटी एंगेजमेंट प्रोजेक्ट पर्यंत आहे. यातून तुम्हाला एक सब्जेक्ट इलेक्टिव्ह, म्हणजे यातून कोणता पण तुम्हाला एक सिलेक्ट करायचा आहे आणि त्याचे तुम्हाला टेस्ट द्यायचे आहे. ठीक आहे. सो तिथे ऑप्शनला तुम्हाला प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट अँड एंटरप्रिनरशिप आहे, युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज अँड प्रोफेशनल इथिक्स आहे, कम्युनिटी एंगेजमेंट प्रोजेक्ट आहे, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड लॉजिक डिझाइन आहे. सो तुम्ही यापैकी एक सिलेक्ट करू शकता. ओके. सो हा असा पॅटर्न आहे, तुम्ही याचा स्क्रीनशॉट पण काढून घेऊ शकता जर तुम्हाला पाहिजे असेल तर. सो तुम्हाला या वर्षी स्टडी करायला इझी जाईल. ठीक आहे. डिटेल बघू नेक्स्ट. आता नेक्स्ट सेम म्हणजे आफ्टर दिवाळी तुम्हाला हे राहणार आहे. ठीक आहे. सो तुम्हाला पहिला सब्जेक्ट आहे डेटाबेस मॅनेजमेंट अँड सिस्टम. तुम्हाला माहिती आहे त्याच्यात SQL क्वेरीज वगैरे असतात. ठीक आहे. ज्यांचा डिप्लोमा झाले त्यांना हे सगळे खूप इझी जाणार, कारण ऑलरेडी त्यांना इन डिप्लोमा हे शिकवलेलं असतं. सो IT चा सिलेबस आहे, जे CT सेल थ्रू आलेले आहे. मीन्स लाईक ज्यांनी 12th दिली आणि त्यानंतर त्यांनी जॉईन केली इंजिनिअरिंग. सो तुम्ही याचे फुल व्हिडिओज YouTubeवर मिळून जातात. तुम्ही ते बघू शकता. तुमचा स्टडी आता स्टार्ट करू शकता, कारण की आता लवकरच कॉलेज पण स्टार्ट होणार आहे. ओके. सो डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम आहे, कम्प्युटर ग्राफिक्स आहे. कम्प्युटर ग्राफिक्स इज व्हेरी नाईस सब्जेक्ट. नंतर प्रोबॅबिलिटी अँड स्टॅटिस्टिक्स आहे. ठीक आहे. यामध्ये मॅथ्स, तुम्हाला मॅथमॅटिक्स आहे. त्यानंतर डेटाबेस मॅनेजमेंटचं लॅब आहे आणि अगेन कम्प्युटर ग्राफिक्सचं लॅब. ओके. त्यानंतर ओपन इलेक्टिव्ह सब्जेक्ट आहे. तर तुम्ही याच्यातून सब्जेक्ट सिलेक्ट करू शकता. प्रोसेसर आर्किटेक्चर, डिजिटल मार्केटिंग अँड सोशल मीडिया, मॉडर्न इंडियन लँग्वेज, मराठी किंवा हिंदी घेऊ शकता, ई-कॉमर्स अँड एन्व्हायरमेंटल स्टडीज. एन्व्हायरमेंटल स्टडीज हा सब्जेक्ट पण डिप्लोमाला होऊन गेलेला आहे. सो जे डिप्लोमाला आहे त्यांना जर नीट लक्ष दिलं तर त्यांचं बेसिक प्लस तुम्ही अजून मास्टर करू शकता. आणि ज्यांचं ऑलरेडी 12th झालं ते सुद्धा यामध्ये प्रॉपरली वर्क करू शकता जर तुम्ही आत्तापासून स्टडी स्टार्ट केला. ठीक आहे. आता तुम्हाला कॉलेज स्टार्ट व्हायला जवळ-जवळ 15 to 20 डेज आहे जे डिप्लोमाला आहे, बट जे ऑलरेडी फर्स्ट इयरला होते इंजिनिअरिंगला त्यांचं कॉलेज स्टार्ट झालेलं आहे. ठीक आहे. सो आता डिटेल बघू आपण की कसं राहणार आहे पॅटर्न. सो थर्ड सेमचा आता बघू. सो बघा इथे पूर्ण PDF आहे माझ्याकडे. थर्ड सेमिस्टर जे आता जे सेमिस्टर आहे त्यासाठी. सो फर्स्ट सब्जेक्ट त्यांनी इथे दिलाय डेटा स्ट्रक्चर. ठीक आहे. बघू शकता तुम्ही इथे दिलाय डेटा स्ट्रक्चर्स अँड अल्गोरिदम. तर त्यामध्ये पहिला तुम्हाला युनिट नंबर 1 राहणार आहे, इंट्रोडक्शन टू डेटा स्ट्रक्चर अँड अल्गोरिदम. तर आता स्टडी कसा करायचा, तुमच्याकडे बुक्स नाही आहे ना, तर तुम्ही बघू शकता इथे पूर्ण PDF आहे माझ्याकडे. जर तुम्ही मला कमेंट केली की PDF साठी तुम्हाला पूर्ण सिलेबसची PDF देऊन देईल. आणि जर नाही तर मग तुम्ही गुगलला जाऊन सुद्धा ही SPPU ची PDF काढू शकता इझिली. त्यातून तुम्ही स्टडी स्टार्ट करू शकता. बघा
आता हेच तुम्हाला सर्व येणार. तर इंट्रोडक्शन टू डेटा स्ट्रक्चर अल्गोरिदम. मला वाटतंय की ज्यांना डेटा स्ट्रक्चरचा स्टडी करायचा आहे, सो तुम्ही डायरेक्टली त्याचा या पी-डी-एफ थ्रू स्टडी करू शकता. यात जे टॉपिक्स दिले ते तुम्ही स्टडी करा. ठीक आहे. आता इंट्रोडक्शन टू डेटा स्ट्रक्चर आहे. इंट्रोडक्शन टू अल्गोरिदम, परफॉर्मन्स एनालाइज, बेसिक सर्चिंग अल्गोरिदम अँड बेसिक सॉर्टिंग. युनिट नंबर 1 हा राहणार आहे. युनिट नंबर 2 तुम्हाला लिनियर डेटा स्ट्रक्चर आहे. ठीक आहे. हा थोडा फर्स्ट युनिटपेक्षा थोडा ॲडव्हान्स आहे, ज्यामध्ये तुम्हाला ॲरेज आहे, क्यू आहे, स्टॅक आहे. स्टॅक अँड क्यू इज व्हेरी ईझी कन्सेप्ट. ठीक आहे. आणि मी लवकरच यावर सुद्धा व्हिडिओ बनवणार आहे डेटा स्ट्रक्चरवर. तर तुम्ही ते पण वॉच करू शकता. त्यानंतर नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर. नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चरमध्ये तुम्ही ट्री, ग्राफ्स, हीप हे मेथड्स आहे. ठीक आहे. या सर्व तुम्हाला प्रॉपरली बघता येईल युनिट नंबर 3 मध्ये. युनिट नंबर 4 मध्ये हॅशिंग, स्ट्रिंग अँड प्रोसेसिंग ॲप्लिकेशन आहे. युनिट नंबर 5 मध्ये ॲडव्हान्स अल्गोरिदम आहे. ठीक आहे. सो हा पॅटर्न होता डेटा स्ट्रक्चरसाठी. ज्यांना स्टडी स्टार्ट करायचा आहे त्यांना मी रिपीट सांगेन, तुम्ही हे टॉपिक सर्च करून तुमचा स्टडी आत्तापासून स्टार्ट करू शकता. जे इंजिनिअरिंगला आहे ते सुद्धा, म्हणजे डिप्लोमाला आहे ते सुद्धा. ठीक आहे. त्यानंतर आता आपण नेक्स्ट बघू. नेक्स्ट सब्जेक्ट आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. लाइक कोर्स लाइक प्रोग्रामिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग हा जो आहे हा इलेक्ट्रिकल वाल्यांना असतो त्या टाईपमध्येच हा वाला सब्जेक्ट आहे. तर त्यामध्ये तुम्हाला फाउंडेशन ऑफ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग आहे. ठीक आहे. इंजिनिअरिंगचे जे स्टुडंट्स जे आफ्टर 12 करून येतात त्यांच्यासाठी ह्या सर्व गोष्टी न्यू असतात. कारण की ते फर्स्ट टाइम कोडिंग शिकतात. बट इट इज व्हेरी इझी. तुम्ही स्टार्ट करा. तुम्हाला सर्व गोष्टी नीट लक्षात येईल. सो यामध्ये आपण फर्स्ट युनिटमध्ये बघणार आहे की इंट्रोडक्शन आहे. यामध्ये तुम्हाला क्लासेस, डेटा मेंबर्स, मेथड, मेसेज, डेटा, डेटा ॲब्स्ट्रॅक्शन, इन्फॉर्मेशन हायडिंग, इनहेरिटन्स, फुल स्टॅटिक अँड डायनॅमिक बाइंडिंग ह्या सर्व गोष्टी शिकवणार आहे. युनिट नंबर 2 मध्ये तुम्ही बघितलं तर मेथड्स अँड कन्स्ट्रक्टर आहे. सो कन्स्ट्रक्टर काय असतं, मेमरी अलोकेशन काय असतं, गार्बेज कलेक्शन काय असतं, हे तुम्हाला युनिट 2 मध्ये मिळेल बघायला C++ मध्ये. ठीक आहे. इनहेरिटन्स अँड पॉलिमॉर्फिझम हे तुम्हाला डिटेल्समध्ये शिकायचं. ठीक आहे. तर त्यामध्ये तुम्ही इंट्रोडक्शन काय आहे, नीड काय आहे, त्यानंतर बेनिफिट्स काय आहे, पॉलिमॉर्फिझम काय आहे, ह्या सर्व कन्सेप्ट शिकवले जातात. त्यानंतर तुमचं आहे एक्सेप्शन हँडलिंग, जेनेरिक प्रोग्रामिंग. एक्सेप्शन हँडलिंग आहे. त्यामध्ये तुम्हाला एरर्स, टाइप्स ऑफ एरर हे सर्व गोष्टी शिकायला मिळेल. त्यानंतर फाईल हँडलिंग अँड डिझाइन पॅटर्न. सो त्यामध्ये तुम्हाला कन्सेप्ट ऑफ स्ट्रीम, स्ट्रीम क्लासेस, बाईट स्ट्रीम क्लासेस, कॅरेक्टर या सर्व गोष्टी मिळेल शिकायला. तर हा होता तुमचा पूर्ण C++ सिलेबस. ओके. त्यानंतर नंतर आहे बेसिक ऑफ कम्प्युटर नेटवर्क हा सब्जेक्ट आपण पाहिला थर्ड सेमसाठी. ठीक आहे. सो त्यामध्ये तुम्हाला इंट्रोडक्शन टू कम्प्युटर नेटवर्किंग फंडामेंटल्स लाइक ओवरव्ह्यू ऑफ डेटा ट्रान्समिशन सिस्टीम इंक्लुडिंग की एलिमेंट्स लाइक सेंडर, रिसिव्हर, मीडियम, नेटवर्क शिकवले जाणार, टोपोलॉजीज शिकवले जाणार, प्रोटोकॉल्स, नेटवर्क आर्किटेक्चर, OSI मॉडेल, TCP, IP सूट या सर्व गोष्टी तुम्हाला शिकवल्या जाणार. ज्यांचं डिप्लोमा कम्प्लीट झालं त्यांना व्हेरी इझी आहे. जर नीट लक्ष दिलं तर तुम्ही चांगला स्कोर करू शकता नक्कीच. कारण की या सर्व गोष्टी डिप्लोमाला ऑलरेडी झाल्या आहेत IT आणि कम्प्युटर ब्रांचसाठी. ठीक आहे. ज्यांचं नाही झालेलं आहे, ते तुम्ही करा. ओके. डेटा कम्युनिकेशन हे पण अ, त्याच्यामध्ये तुम्हाला सिग्नल्स, डिजिटल, एनालॉग, ट्रान्समिशन मोड्स, मॉड्युलेशन या सर्व गोष्टी शिकवल्या जातील. त्यानंतर युनिट नंबर 3 आहे तुम्हाला बेसिक नेटवर्कमध्ये डेटा लिंक लेयर अँड मल्टिपल एक्सेस प्रोटोकॉल. सो बेसिक ऑफ तुम्हाला सर्व त्याच्यामध्ये लिंक लेयर्स, मल्टिपल एक्सेस कसे काम करतात, पॉइंट टू पॉइंट प्रोटोकॉल काय असतं, हे सर्व गोष्टी तुम्हाला त्यामध्ये शिकायला मिळणार. त्यानंतर युनिट 5 आहे नेटवर्क प्रोटोकॉल. सॉरी 4th आहे नेटवर्क लेयर. तर त्यामध्ये तुम्हाला इंटरनेट प्रोटोकॉल्स, त्यानंतर IPs बद्दल, नेटवर्क लेयर्स बद्दल शिकवले जाणार. त्यानंतर 5th नंबरचा आहे ओव्हरव्ह्यू ऑफ नेटवर्किंग टेक्नॉलॉजी. त्यामध्ये तुम्हाला DNS, SMTP, POP, ठीक आहे, पॉइंट टू पॉइंट ज्याला आपण म्हणतो पर्सन टू पर्सन त्या सर्व गोष्टी तुम्हाला त्यामध्ये क्लाउड नेटवर्किंग पण शिकवलं जाणार आहे. इंटरनेट ऑफ थिंग्स या पण शिकवले जाणार. हा सिलेबस आहे. त्यानंतर लॅब्स दिलेले आहे. आता याबद्दल मी डिटेल नाही सांगत, पण लॅब मीन्स तुम्हाला प्रॅक्टिकल करायचे. डेटा स्ट्रक्चर अँड अल्गोरिदमचं लॅब आहे तुम्हाला. तर त्यामध्ये पण बघूया प्रॅक्टिकल्सच असतं. त्यांनी दिलेलं बघा. प्रॅक्टिकल 1 आहे सर्चिंग अँड सॉर्टिंग. स्टॅक्ससाठी प्रॅक्टिकल आहे. हे लॅब्स आहेत तुम्हाला हे कंप्लीट करावे लागेल. हे जे तुम्ही शिकले ते तुम्हाला परफॉर्म करायचं आहे. त्यानंतर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग त्याचा लॅब आहे तुम्हाला. लॅब मीन्स प्रोग्रामिंग लॅब मीन्स लाइक तुम्हाला प्रॅक्टिकल्स करायचे. ते कंप्लीट करायचं आहे. तुम्हाला ते प्रोग्राम रन करून बघायचं एव्हरीथिंग. त्यानंतर क्लासेस अँड ऑब्जेक्ट पॉलिमॉर्फिझम, इनहेरिटन्स, इंटरफेस, एक्सेप्शन हँडलिंग,
हे सर्व जे तुम्ही शिकणार आहे, त्याचंच तुम्हाला प्रॅक्टिकल आहे. ओके. सो याबद्दल मी जास्त डिटेल नाही सांगणार. त्यानंतर बेसिक ऑफ इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग हे जे आहे हे ऑप्शनल सब्जेक्ट मधलं आहे. ठीक आहे. त्याबद्दल त्यांनी दिलंय. देन पुढे जाऊया आपण. सो ऑप्शनल सब्जेक्ट बद्दल मी बोलत नाही. मी मेन जे थेरी सब्जेक्ट होते त्याबद्दल जे लॅब आहे ते तुम्हाला प्रॅक्टिकल आहे. ऑप्शनल मध्ये तुम्ही सिलेक्ट करू शकता. युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज म्हणून एक सब्जेक्ट आहे. तो पण ऑप्शनल आहे. त्यामध्ये तुम्हाला थेरी पेपर नाही द्यायचे. ओन्ली तुम्हाला युनिट टेस्टला मे बी राहील किंवा तुम्हाला पेपर राहील त्याचा. ओके. बट ते एक्सटर्नल नाहीये, इंटरनल आहे. त्यानंतर एव्हरीथिंग त्यांनी दिलेलं आहे. ओके. सो आता सिलेबस फॉर फोर्थ सेमी. ठीक आहे. जे आय-टीला आहे फोर्थ सेमचा सिलेबस मी स्टार्ट करते. बट आय थिंक सो बिफोर स्टार्टिंग दिस व्हिडिओ आय वॉन्ट टू टेल दॅट तुम्ही सेमिस्टर थर्डचा स्टडी जो आहे किंवा तुम्हाला जे बुक्स आहेत कशा पाहिजे बुक्स कोणते यूज केले पाहिजे तिथे रेफरन्स दिलेले आहे सिलेबसच्या पीडीएफ मध्ये तुम्ही ते चेक केलं सिलेबसची पीडीएफ एकदा तुमच्याकडे आली तुमचा स्टडी खूप इझी होऊन जाईल त्यामध्ये तुम्हाला सर्व डिटेल्स दिलेले असतात की तुम्हाला कोणता पेपर येणार आहे कधी एक्झाम्स असतात याचं सुद्धा एसपीपी तुम्हाला सर्व नोटिफिकेशन देते सो तुम्ही ते फॉलो करा ओके त्यानंतर मी आता स्टार्ट करते सेमिस्टर फोर्थ साठी सो पहिला सब्जेक्ट आपण डिस्कस केला होता डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम आहे तो थेरी आहे तुम्हाला 70 मार्क्सचा थेरी बघा इथे दिलाय 3 हार्सचा पेपर राहणार आहे ओके सो फर्स्ट आहे त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन टू डेटाबेस मॅनेजमेंट लायब्ररी मॅनेजमेंट सिस्टीम ऑनलाईन डिटेल स्टोअर हे सर्व तुम्हाला माहिती आहे ओके हे सर्व ज्यांनी डिप्लोमा केले त्यांना माहिती असेल त्यानंतर ऍडव्हान्टेजेस काय आहे डीबीएमएस चे त्याच्यानंतर कंपोनंट्स ऑफ ईआर मॉडेल त्याच्यानंतर कन्वर्टिंग ईआर डायग्राम्स इंटू टेबल ईआर मॉडेल काय आहे मल्टी युजर डीबीएमएस आर्किटेक्चर या सगळ्या गोष्टी तुम्हाला डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम मध्ये युनिट नंबर 1 मध्ये शिकायला ठीक आहे युनिट नंबर 2 मध्ये दिले रिलेशनल मॉडेल अँड डेटा डिझाईन ठीक आहे रिलेशनल मॉडेल काय असतं त्याचे कन्सेप्ट काय आहे डोमेन्स काय आहे ऍट्रिब्यूट्स टपल्स अँड रिलेशन या सर्व गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातात युनिट नंबर 3 मध्ये तुम्हाला स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज एसक्यूएल शिकवलं जातं दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट जेव्हा तुम्ही प्रोग्रामिंग करता या गोष्टी तुम्हाला कामात येतात मी तुम्हाला रेफर करेल की नुसता तुम्ही टेक्स्टबुक मधून न स्टडी करता तुम्ही याचे प्रॅक्टिकल सॉल्व्ह करा तुम्ही घरी तुमच्या लॅपटॉपवर VS कोडवरती प्रोग्राम्स रन करून बघा जेवढे जास्त तुम्ही प्रोजेक्ट बनवला ऍट द एंड ऑफ द इयर तुम्हाला ते खूप कामात येईल ठीक आहे त्यानंतर तुम्हाला ट्रान्झॅक्शन मॅनेजमेंट आणि कॉन्करन्सी कंट्रोल म्हणून आहे ट्रान्झॅक्शन मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला डेटाबेस ट्रान्झॅक्शन स्टेट्स प्रॉपर्टीज काय आहे हे सर्व शिकायला मिळेल त्याच्यानंतर इमर्जिंग ट्रेंड्स इन डेटाबेस टेक्नॉलॉजी नीड्स काय आहे चॅलेंज काय आहे क्लाउड डेटाबेस काय आहे बिग डेटा अँड AIML बिग डेटाबेस कसं काम करणार हे सुद्धा त्यांनी दिलेलं आहे तुम्ही हे बघा ओके दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट सब्जेक्ट त्यानंतर कम्प्युटर ग्राफिक्स कम्प्युटर ग्राफिक्स मध्ये जर गेलं तर तुम्हाला जे पिक्चर्स असतात ओके यामध्ये ना हेच दिलेलं आहे बेसिकली की जो पिक्चर असतो आपला ग्राफिक्स म्हणजे जेवढे पण आपल्याला पिक्चर्स दिसतात लाईक कोणता पण पिक्चर असेल तो पिक्सेल पासून बनतो तुम्हाला माहिती असेल सो फ्रेम्स बफर रिसॉल्युशन काय असतं ऍप्लिकेशन्स काय असतं डिस्प्ले डिव्हाइस काय असतं हे सर्व तुम्हाला याच्यामध्ये शिकायला मिळतं युनिट नंबर 1 मध्ये तुम्हाला ग्राफिक्स प्रिमेटिव्ह अँड ओपन जीएल बेसिक दिलेलं आहे सो हे ऍडव्हान्स लेवलचं आहे ठीक आहे मीन्स लाईक मी तुम्हाला घाबरत नाही बट थोडं ऍडव्हान्स आहे तुम्ही प्रिपेअर करू शकता बट तुम्ही प्रॉपरली याचे कन्सेप्ट क्लिअर करा बघा इथे दिलंय पिक्सेल लाईन सर्कल या सर्व गोष्टी आहे त्याच्यानंतर युनिट नंबर 2 मध्ये दिलेलं आहे रॅस्टरायझेशन फिलिंग अँड क्लिपिंग अल्गोरिदम लाईन ड्रॉइंग काय असतं DDA काय असतं त्याच्यानंतर सर्कल ड्रॉइंग काय असतं हे ना तुम्हाला अल्गोरिदम्स आहे त्यानंतर युनिट नंबर 3 मध्ये दिले आहे 2D 3D ट्रान्सफॉर्मेशन अँड प्रोजेक्शन्स त्यामध्ये तुम्हाला 3D ट्रान्सफॉर्मेशन 2D ट्रान्सफॉर्मेशन बद्दल डिटेलमध्ये दिलं आहे आणि युनिट नंबर 4 मध्ये कलर शेडिंग अँड हिडन सरफेस हे दिलेलं आहे ओके त्यानंतर 5th मध्ये कर्व्स फॅक्टर्स अँड इंट्रोडक्शन टू ॲनिमेशन त्यानंतर तुम्हाला दिलेलं आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये प्रोबॅबिलिटी अँड स्टॅटिस्टिक्स ओके तर युनिट नंबर 1 तुम्ही बघू शकता तुम्हाला हा जो सब्जेक्ट आहे हा थेरी आहे त्यामध्ये तुम्हाला रॅन्डम व्हेरिएबल्स अँड एक्सेप्शन्स डिस्ट्रीब्युशन अँड फंक्शन ऑफ रॅन्डम व्हेरिएबल्स या सर्व गोष्टी आहे सो हे मॅथ्स रिलेटेड आहे पूर्णपणे सो यावर पण तुम्ही फोकस केला पाहिजे नक्की टेस्टिंग डिसिजन थेरी ते तुम्हाला दिलेले आहे मॅथ रिलेटेड सब्जेक्ट आहे पूर्णपणे ओके हा त्यानंतर नेक्स्ट सब्जेक्ट दिलेला आहे त्यांनी
लॅबचा. लॅबबद्दल तुम्हाला मी सांगितलं की तुम्हाला प्रॅक्टिकल करायला लावतात. 2 हार्स त्यांनी दिले इथे प्रॅक्टिकलचे. डेटाबेस मॅनेजमेंट तुम्हाला पूर्णपणे प्रॅक्टिकल राहील. त्यानंतर कॉम्प्युटर ग्राफिक्स लॅब हा 4th सेमला तुम्हाला प्रॅक्टिकल राहणार. ओके. त्यानंतर त्यांनी दिलेलं आहे प्रोसेसर आर्किटेक्चर. ठीक. प्रोसेसर आर्किटेक्चरमध्ये त्यांनी काय दिलेलं की तुम्हाला हा ऑप्शनल दिलेला आहे सब्जेक्ट तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. तर तुम्ही यातून एक कोणता पण सब्जेक्ट सिलेक्ट करू शकता and then you can run. So at the start page, I will go wait for 2 minutes. सो तुम्हाला जर हा सिलेबसची PDF पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करा. नीड PDF ऑफ सिलेबस मी तुम्हाला PDF PDF सेंड करेन. ओके. देन सेकंड गोष्ट तुम्ही Googleवरनं पण इझी वेने डाउनलोड करू शकता. आणि याच्यामध्ये पूर्ण डिटेल्स दिलेले आहेत पूर्ण इयरचे. त्यामध्ये तुम्ही प्रॉपरली वर्क करून तुमचा स्टडी स्टार्ट करू शकता. सो बेस्ट ऑफ लक एव्हरीवन सेकंड इयरसाठी. अँड नेक्स्ट